रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, मोकाट गुरं आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव यामुळे रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत। या समस्यांकडे नगर परिषदेचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेत इशारा दिला। बोलत नाही वादाचा प्रश्न नाही। आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन आलोय, आमचा वैयक्तिक प्रश्न नाही। घरचे प्रश्न आणलेले प्रत्येक प्रश्नाला मला एकच सांगायचं, तुम्ही आता सगळे जबाबदार शहरात खड्डे पडले तर आज जबाबदार। आता बघा तुम्हाला आम्ही आमच्या पद्धतीने जातो। लोकांचे खर्च होता आमचा राग येत असेल आम्ही बोलतो, राग येत नाही। तुम्ही एका छोट्याशा एवढ्याशा गोष्टीसाठी माझ्या अंगावर उठून येतात। ते उभे राहिले मी कालच सांगितलं होतं, बोलूया आपण शांतपणे। तुमचा काही विषय निवेदनावर थांबणार नाही, पुढे त्रास झाला तर मग सांगू नका। माझं मध्ये बोलू पाणी विभागामध्ये जर सोमवारी पाणी बंद होतं, काय चालू माहिती नसेल ना तर तुम्हाला मी एक सांगतो। तुम्ही 2 महिने झाले ना, 2 महिन्यात काय तुम्हाला न करण्यावर तुम्ही काही हे नाही, तुम्हाला बरंच काय कळलं असेल रत्नागिरी शहराविषयी, तुम्हाला बरंच काय कळलं असेल। म्हणून पहिला प्रश्न मी तुम्हाला तो विचारला होता। बोलू साहेब, मी तुम्हाला आता ऐका, मी तुम्हाला काय बोलतो, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देतो। मला पण माहिती, 2 मिनिटं आता सांगून घेतो, बोला शांततेने। मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो। एक कुठेतरी तुमच्यासाठी प्रत्येक मस्करीचा शब्द का वापरला, ऐका, का वापरला? वातावरण गरम आहे, थोडंसं लाईट होतं, बरोबर आहे। मी तुम्हाला एक आश्वासकपणे काय गोष्ट सांगतोय की बघा, मी पण माणूस आहे, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला माणसं आहे ना त्याची आम्ही पण माणसं आहे। आणि ऑलरेडी तिथे लाईट आहे साहेब, ऐका सत्यपणे सांगतोय, ऑलरेडी तिथे लाईट आहे। हे कोण बोलतो रे? ऑलरेडी तिथे लाईट आहे, नगरपालिकेने खर्च केला, जागा एमआयडीसी करते ना, मग काय आता आम्हाला लिहून टाकतात तिथे? एमआयडीसी एनओसी तुम्हाला रिसर दिले का हो, की कोणाच्या सांगण्यावरून त्यावेळेला दबाव यंत्रणा वापरून ते सगळा खर्च केला गेलाय? एनओसी या काही सांगा, एनओसी दाखवा आम्हाला, एमआयडीसी एनओसी द्या आम्हाला, सगळं कळू दे कोण वाड्यात तिथे, आम्ही कोण वाड्यात गुरे घेऊन जातो, आम्हाला पकड, आम्ही शेतकरी आहोत, द्या एनओसी द्या। कोण वाड्याचा वापर झाला पाहिजे, बरोबर आहे। कधीपासून चालू करणार? शॉर्ट मध्ये बोलतो, त्यामुळे बोला, कधीपासून नियोजन करता तुम्ही? कोणवाड्यात कोण दिसली पाहिजे? मेन रस्त्यावरून हाकलून आता रस्त्याला लावायची नाही साहेब। मी तुम्ही याच्या अगोदर निवेदन दिलेलं होतं, आम्ही सभागृहात राहिलेली आहे। तुमचं कायमचं उत्तर तुमच्या नगरपालिकेचं असतं, टेंडर प्रोसिजर झालेली आहे, आता लगेच कायमचा काही विषय सांगा मागून घे, पुढे या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या निमित्ताने आज रत्नागिरी शहरामध्ये ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्येच्या माध्यमातून आम्ही नगर परिषदमध्ये धडक सगळी कारवाई करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो। त्यामध्ये शहर प्रमुख प्रशांत साळुंके, तालुका प्रमुख शेखर गोसाळे, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी ही सर्व मंडळी इथे हजर झालेली आहेत। शहरामध्ये अनेक प्रश्न भेडसावत होते, त्या प्रश्नांना आता जे आलेले जे सीओ आहेत त्यांच्याकडे आम्ही म्हणणं मांडलं। शहराचे काही गोष्टी अशा आहेत की शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, शहरामध्ये पाण्याची व्यवस्था नाही, शहरामध्ये लाईटची व्यवस्था नाही, शहरामध्ये रस्ते अजून सुधारलेले नाही आहेत, शहरामधल्या गुरांचे प्रश्न आहेत, कुत्र्यांचे प्रश्न आहेत। अशा विविध प्रश्नावरती एक साधारण 1.25 तासाच्या आसपास चर्चा झाली
मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून जनतेसाठी आम्ही देऊ, असं ह्या म्हणण्यानुसार आम्ही ते मान्य केलेलं आहे. आणि त्यांना आम्ही असं सुद्धा म्हटलेलं आहे, जर ह्या 15 दिवसामध्ये जर तुम्ही काही ह्या दिलेली सगळं निवेदन आमच्या शहर प्रमुखांच्या माध्यमातून दिलेलं आहे, हे जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर आम्हाला इथे जन आंदोलन स्वीकारावं लागेल आणि त्याची तुम्हाला जबाबदारी घ्यायला लागेल. आम्ही असा प्रश्न मांडलेला आहे, शहरामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये होणारे लोकांचे ॲक्सिडेंट, त्या ॲक्सिडेंटला जबाबदार कोण, जबाबदारी तुम्हीच स्वीकारली पाहिजे, नगर परिषद या नात्याने, आणि जो कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. परंतु असं घडू नये अशी आमची आशा आहे, हे सुद्धा आम्ही त्यांना इथे ठणठणावून सांगितलेलं आहे. अशा अनेक प्रश्नांवरती आज रोजी आम्ही सर्व शिवसैनिक, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, सर्व महिला पदाधिकारी इथे आम्ही आज नगर परिषदेत धडक मोर्चा घेऊन इथे आलेलो.